पुण्यासाठी 2 लाख लिटर रॉकेलचा कोटा मंजूर झाला। स्वस्त धान्य दुकानामध्ये हे रॉकेल मिळणार आहे। ग्रामीण भागामध्ये लोकांना प्रत्येकी 3 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे। पिंपरी चिंचवड शहराला जगात कोणी ओळखत नाही असं वक्तव्य मनपा आयुक्त विजय सूर्यवंशीने केलं। गंधर्व मंच संगीत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गंधर्व मंचला जगभर ओळखतात, मात्र पीसीएमसीला कोणी ओळखत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आणि यावरून शहरात निषेध व्यक्त केला जातोय। पुण्यामध्ये सोमवारी मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली। पाषाणमध्ये 46 तर लोहगावमध्ये 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। काही भागामध्ये गाराही पडल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी आणि दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या। सिन्नरमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोराला अटक करण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, कारवाई केली। आरोपींकडून 1 मोबाईल आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। येवला बस स्थानकावर बसमध्ये बसलेल्या एका महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली। त्या स्थानकाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून भर दिवसात चोरीच्या घटना घडतात। नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं। 1152 शेतकऱ्यांना फटका बसला। 482 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झालं। नाशिकच्या सिन्नर येवला तालुक्यामध्ये पावसासह गारपीट सुद्धा झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या आहेत। नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून होणार आहे। राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी यंदा विदर्भात एक समान वेळापत्रक असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचे ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर पुढचे 10 दिवसांमध्ये सिलेंडरचा पुरवठा घरपोच करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। तर गॅस एजन्सी मालक, कंपनी प्रतिनिधी आणि पुरवठा विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। 24 तासात वितरण सुरळीत न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या गजानन हॉस्पिटलला रविवारी भीषण आग लागली। या घटनेची गंभीर दखल घेत शहरातल्या सर्व रुग्णालयांमधील फायर ऑडिट करण्याचा निर्णय मनपाने घेतला। ज्या रुग्णालयांमध्ये यंत्रणा आढळणार नाही तिथे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला।